बोंधू अशोक खराच्या अडचणीत वाढ झाली आहे। डिलीट केलेला मोबाईल डेटा आता रिकव्हर होऊ लागलाय। खराच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता आहे। चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती मिळाली आहे। आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग कनेक्शनचा आता तपास केला जातोय। एसआयटी आणि ईडीच्या तपासात मोठे पुरावे लागण्याची देखील शक्यता आहे। मोठ्या नावांचे धागेदोरे समोर येण्याची आता चर्चा सुरू झाली आहे। तर बोंधू अशोक खरात याच्या आता अडचणीत वाढ होणार आहे, कारण त्यानं मोबाईलमधला जो डेटा डिलीट केला होता तो डेटा रिकव्हर झालाय। या मोबाईलमधून खरातचे आता डर्टी सिक्रेट्स समोर येणार आहेत। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी, खरं म्हणजे फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेला जो मोबाईल होता त्या मोबाईलमधून खरातनं जे चॅट, व्हिडिओ आणि काही इतर जो डेटा होता तो डिलीट केलेला होता। तो डेटा देखील एसआयटीला मिळालेला आहे, ज्यामध्ये अनेक डर्टी सिक्रेट हे खरातचे आहेत आणि तो डेटा जो आहे तो येत्या काळामध्ये तपासासाठी महत्वाचा ठरणार आहे। अनेक महिलांचं शोषण हे खरं तर अशोक खरातनं केलेलं होतं, अनेकांची फसवणूक केलेली होती आणि इतवरच नाही तर मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये देखील अशोक खरातचे जे महत्वाचे पुरावे आहेत ते पुरावे या मोबाईलमध्ये असण्याची शक्यता आहे। त्यामुळे फॉरेन्सिक कडून मिळालेला डेटा येत्या काळामध्ये तपासाची जी चक्रे आहेत ती फिरण्यासाठी अधिक महत्वाचा ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे डिलीटेड डेटामधून आता काय काय समोर येतं पाहावं लागेल। तर अशोक खरातला आज 5व्या गुन्ह्यामध्ये कोर्टात हजर केलं जाणार आहे। खराची पोलीस कोठडी कायम ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। तपासासाठी पोलिसांनी खराचा ताबाही मागितलाय। विवाहित महिलांसह युवतींना जाळ्यात अडकवल्याचा आरोप त्याच्यावर आहे। चौथ्या गुन्ह्यात खरातला 30 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे।